आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सर्वप्रथम ही जी योजना आहे इस्रो आणि नासाला जाण्यासाठी ही संधी जे महाराष्ट्राच्या सगळ्या मुलांना मिळणार आहे ह्याच्यासाठी मी शासनाचं अभिनंदन करते. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षण विभागातील तहसील, जिल्हा आणि राज्य स्तरावर ही असं ह्यांची 21 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होणार आहे. मला फक्त इकडे विचारायचं होतं की हे जे सिलेक्शन होणार आहे हे कुठल्या नियंत्रणाने होणार आहे. आणि डेफिनेटली अकॅडमिक आणि मेरिटवरती मुलांना तुम्ही हे करा, सिलेक्शन कराच, पण त्याच्या पलीकडे सुद्धा क्रिएटिव्हिटी काय वेगळ्या ह्याच्यावरती तुम्ही सिलेक्शन करावं, ही प्रोसेस काय, हा माझा प्रश्न होता. आणि जसं आपल्याला असं माहिती की इट इज नॉट कंपल्सरी की जे मुलं 90% येतात त्यांनाच पुढे, त्यांचं तर पुढे होतच, पण जे मुलं स्पोर्ट्समध्ये नाही तर ह्याच्यामध्ये क्रिएटिव्ह फील्डमध्ये चांगले असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही संधी देणार आहात का, हा सुद्धा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, या प्रदर्शनीमध्ये विज्ञान, गणित आणि इतरही क्षेत्रातल्या संबंधित साधारणपणे 2006-07 पासून अशा पद्धतीच्या प्रदर्शनी पहिल्या टप्प्यामध्ये तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर अशा पद्धतीच्या संपन्न केल्या जातात. सन्माननीय सदस्य महोदयांची जी काही सकारात्मक सूचना असेल तर त्याचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.